नमस्कार मित्रहो, मागच्या अनेक दिवसापासून आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत आहोत. सरकार काम कसं करतंय, सरकारी पक्ष काम कसं करतायत, सरकारी पक्ष म्हणजे सरकारमध्ये असलेली पक्ष काम कसं करतायत यावरती आपण भाष्य करत आलेलो आहोत. खरं तर माध्यमांची जबाबदारीच ही आहे की व्यवस्था, सरकार आणि प्रशासन जे काही काम करतायत त्यावरती लक्ष ठेवणे आणि त्यातल्या उणिवा, त्रुटी दाखवून देणे. अगदी कोणाचंही सरकार आलं तरी ही जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि माध्यमांनी ती पार पाडावी. पण हे करताना सरकार चुकतंच आहे असं मात्र नेहमी म्हणू नये. जे वस्तुस्थिती आहे ती सांगावी असं अपेक्षित आहे. म्हणजे ही आमची पत्रकारितेची आमची व्याख्या झाली. याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारचा आपण विचार करणार आहोत, महाराष्ट्र शासनाचा विचार करणार आहोत की हे खरोखर यशस्वी ठरलेलं आहे का, सरकार चांगलं काम करतंय का. कोणीही कोणतेही सर्वे करून घेऊन सरकार काम करत नाही किंवा करतंय असे निकष लावून मतदानाकरवी जर ठरवलं, लोकांच्या करवी जर ठरवलं तर वेगवेगळे निष्कर्ष येतील. पण वस्तुस्थिती काय आहे, आपण ठराविक एक 10 मुद्द्यांचा विचार करूया. या 10 मुद्द्यांवरती कसं काम झालंय याचा देखील विचार झाला पाहिजे. सरकार म्हटलं की वेगवेगळे मुद्दे त्यात आले. कृषी आलं, शिक्षण आलं, मंत्र्यांचा कारभार आला, सामाजिक विषय आले. या सगळ्या विषयावरती ते कितपर्यंत यशस्वी ठरलेलं आहे याचा विचार आपल्याला आता टप्प्याटप्प्याने करायचा आहे. पुन्हा एकदा विनंती करतोय की या मुद्द्यांकडं राजकीय अर्थाने बघू नका, या मुद्द्यांकडं सरकारचं यश अपयश या अर्थाने बघा. मागच्या 7-8 वर्षामध्ये ही पहिल्यांदा अशी वेळ आहे की खरीपाची पेरणी होत असताना शेतकऱ्यांच्या हातामध्ये खडकू शिल्लक उरलेला नाही आहे. ना त्याला कुठली सरकारची मदत मिळाली आहे, ना त्याला कुठली विम्याची मदत मिळालेली आहे. पीक विम्याचा मागच्या सरकारच्या काळामध्ये जो काही लाभ शेतकऱ्यांना होत होता तो लाभ या शेतकाळामध्ये झालेला दिसत नाही. पीक विम्याच्या विषयामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. सरकारला मदत देता आलेली नाही आहे हे स्पष्टपणे कळत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, म्हणजे पुन्हा तुलनात्मक अभ्यास होतोय म्हणून मी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतोय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या निमित्तानं पैसे मिळत होते. कधी नुकसान भरपाई, कधी NDRFची नुकसान भरपाई, कधी पीक विम्याची, कधी कोणती, तर कधी पंतप्रधानांची नुकसान भरपाई किंवा पंतप्रधानांची मदत, अशा अर्थाने पैसे येत होते. पण हा पहिला खरीपाचा हंगाम असा आहे ज्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारी पैसा पडलेला नाही. ना विम्याची रक्कम मिळाली आहे, ना सरकारी पैसा पडला आहे, ना मदत मिळाली आहे. असा हा पहिला हंगाम आहे. त्यासोबत वाढलेल्या खताच्या किमती, बोगस बियाणांचा सुळसुळाट हे नवे काही विषय आपल्याकडे आलेले आहेत. या बोगस बियाणांनी तर सगळीकडे गोंधळ माजवलेला आहे. अगदी सोयाबीनची मध्य प्रदेशातल्या बियाणांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत आणि ज्या सोयाबीनची लागवड वाढू लागल्याबरोबर या बियाणांचा दर देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. सरकार या बियाणांच्या दराला नियंत्रित करण्यामध्ये सुद्धा अपयशी ठरलेलं आहे. खतांची उपलब्धता, बियाणांची उपलब्धता, शेतकऱ्यांना मदत, या सगळ्या आघाडीवर, कृषी या आघाडीवर या सरकारचं अपयश ठळकपणे समोर येत आहे, खास करून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशाच्या बदल्यामध्ये. जरा पुढे जाऊया. जर शेतकरी सुखात नाही आहे, त्याला आनंद वाटतोय, तर मग कायदा आणि सुव्यवस्था ही स्थिती तरी उत्तम आहे का? जसं हे सरकार आलं तशा अनेक गोष्टी घडू लागल्या. सगळ्यात धक्कादायक गोष्ट घडली ती उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानींच्या घराच्या बाहेर, अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांची गाडी सापडणं. ह्या घटना होत राहतात. म्हणजे ते मागे एकदा गृहमंत्री म्हणाले होते, बडे बडे शहरों में छोटी छोटी घटनाएं होती रहती है. तसं असं एखादं जिथं स्फोटच छोटी छोटी घटना आहे वाटतं, तिथं स्फोटकांची गाडी सापडणं तर ही खूपच किरकोळ घटना झाली. ही कोणत्या अतिरेक्याने ठेवली असती तर गोष्ट वेगळी होती. ही गाडी चक्क एका पोलीस अधिकाऱ्यानं प्लांट केली होती. त्यानंतर एका व्यक्तीची हत्या करण्यात आली, त्यात पोलीस अधिकारी इन्व्हॉल्व होता. बरं, एक अधिकारी असेल तर ठीक आहे, सचिन वाझे, माने, रियाजुद्दीन काझी आणि आता प्रदीप शर्मा. मुंबई पोलीस दलामधल्या या मान्यवर अधिकाऱ्यांच्या अशा स्वरूपाच्या घटनांच्या मध्ये लिप्त असणं ही गोष्ट काय सांगते? मागे आव्हाडांनी एका माणसाला घरी मारहाण करायला नेलं, त्यातही पोलीस न्यायला होते. ही घटना काय सांगते? जर पोलीसच अशा स्फोटक घटना, खून या गोष्टीत गुंतलेले असतील तर काय करायचं? म्हणजे अशा स्वरूपाच्या घटना जेव्हा जेव्हा घडत असतात, म्हणजे अनंत करमुसेला मारहाण, ते
पालघरच्या हत्याकांडात अपयशी ठरलेले पोलीस, दिसतंय व्हिडिओमध्ये स्पष्ट की त्या पोलिसांना काहीही करता आलेलं नाहीये. साधूंची हत्या होताना बघत बसणारे पोलीस, मंत्र्याच्या बंगल्यावर एका माणसाला अनंत करमुसेला नेऊन मारणारे पोलीस, अँटेलियाच्या बाहेर स्फोटकं ठेवणारे पोलीस, मनसुख हिरेंची हत्या करणारे पोलीस, जालन्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करणारे पोलीस, रियाजुद्दीन काझी सारखा माणूस मदत करतो, सुनील माने सारखा माणूस मदत करतो, प्रदीप शर्मा सारखा माणूस याच्यामध्ये लिप्त आहे. या सगळ्या घटना कायदा आणि सुव्यवस्था ज्या पोलिसांनी राखायची असते त्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे हे दाखवणारे आहेत. बरं, पोलीस नीट चाललेत. आता तिसऱ्या मुद्द्याकडे मी जातोय. मंत्र्यांचं सगळं ठीक चाललंय का? अजिबात नाही. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरती खंडणीचा आरोप होतो. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरती बदल्यांमध्ये पैसे घेतल्याचा आरोप होतो. रश्मी शुक्लांचा अहवाल अर्धवट आलाय, पुन्हा पूर्ण समोर यायचा राहिलाय. गृहमंत्र्यांवरती असे आरोप होतात, गृहमंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो, खंडणीच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागतो. गृहमंत्री या पोलीस अधिकाऱ्यांची खुलेपणाने भलामण करतात. या सगळ्या गृहमंत्र्यांचे विषय झाले. अनिल परबांच्यावरती आरोप कमी झालेत का? अनिल परबांचा तो शेतीच्या जमिनीला पुन्हा रिसॉर्टमध्ये बदलण्याचा प्रकार, त्यातले अनेक मुद्दे समोर आलेले आहेत. म्हणजे अनिल परब याच्यामध्ये लिप्त आहेत. या सगळ्या आरोपानंतर नुसते मंत्री अशा भ्रष्टाचाराच्या किंवा आर्थिक लाभाच्या प्रकरणामध्ये अडकलेत का? संजय राठोडांना एका पोरीला फसवलं, ती मेली बिचारी, तिच्या मृत्यूकरता राजीनामा द्यावा लागलाय. धनंजय मुंडेंचं दुसरी पत्नी प्रकरण, पत्नीच्या बहिणीचे आरोपाचं प्रकरण, ते आरोप मागं घेतले गेले. पण मंत्री वेगवेगळ्या भानगडींमध्ये लिप्त आहेत. सरकारचे अर्धा डझन मंत्री वेगवेगळ्या आरोपांमध्ये अडकलेले आहेत. सरकारचे मंत्री चक्क पार्सलिटीची भूमिका घेतात, पक्षपात करतात. नितीन राऊतांच्या सारखा जातीवरती विधान करतो, चक्क पार्सलिटी करतात. अशा स्वरूपाच्या सरकारच्या या तिसऱ्या मुद्द्यावर देखील, मंत्र्यांचं वर्तन या मुद्द्यावर देखील सरकार अपयशी ठरलेलं आहे. बरं, सामाजिक विषयामध्ये काय परिस्थिती आहे? मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. मराठा आरक्षण कुंभकोणीसारख्या वकिलांनी नीटपणे मांडलं नाही असा आरोप होतोय. मराठा आरक्षण महाराष्ट्राला गमवावं लागलं. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या बाबतीत काय झालंय? ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत तर सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आणि जाणीवपूर्वक प्रकार केल्यासारखा झालाय. ओबीसींना राजकीय आरक्षण गमवावं लागलेलं आहे. आपण त्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ करून बोलणार आहोत. पदोन्नतीमधल्या आरक्षणाबाबत काय झालं? काय निर्णय घ्यायचा आहे ते कळलंच नाही. तो निर्णय का घेतला हे कळलं नाही. का स्टे आलाय ते सरकारला कळलं नाही. त्यातही सगळा गोंधळ चालू आहे. म्हणजे पदोन्नतीमधलं आरक्षण, ओबीसी मधलं आरक्षण आणि मराठा आरक्षण या आरक्षणाच्या मुद्द्यांवर देखील सरकार अपयशी ठरलेलं आहे. लोकांची वीज कापल्या गेली आहे. लोकांना वीज कनेक्शन जोडून दिले गेलेले नाही आहेत. अव्वाच्या सव्वा बिलं आलेत. वीज बिल माफ करण्याची घोषणा करण्यात आली, पण वीज बिल माफ करता येत नाही असं स्पष्टपणे सांगितलं गेलं. राज्याचे उपमुख्यमंत्री सभागृहात वीज बिल माफ करू, वीज तोडणार नाही असा आदेश देतात. राज्याचे ऊर्जा मंत्री मात्र सरसकट तोडण्याचा आदेश देतात. या सगळ्या घोटाळ्यांचा आणि गडबडींचा, निर्णयातल्या गडबडींचा विचार केल्यावर हे सरकार यशस्वीपणे काम करतं आहे कसं म्हणता येईल? आता मी जे विषय मांडतोय त्या विषयांमधल्या कुठल्याही मुद्द्यात तुम्हाला त्रुटी वाटली तर कळवा. चक्क गृहमंत्री खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अडकलेत, त्यांना राजीनामा द्यावा लागतोय. आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे बदल्यांचं प्रकरण त्यांना भोवत आहे. आणि सगळ्यात अनिल परब विधिमंत्री असताना अवैध कृत्य करण्यात गुंतलेले आहेत. सरकारमधील मंत्री घरी बोलवून लोकांना मारतायत. सरकार पक्षाचे प्रवक्ते, म्हणजे ह्या सगळ्या घटना पुन्हा एकदा मी यासाठी सांगितल्या की सरकार पक्षाचे प्रवक्ते जे आहेत, सरकार पक्षाचे म्हणजे सरकारच्या बाजूचे नाही, सरकारमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाचे प्रवक्ते, विश्वप्रवक्ते संजय राऊत जाहीरपणे म्हणतात की हो आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. म्हणजे एकीकडे तुमचे मंत्री गुंडगिरीचं कृत्य करत जातात आणि त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते सरळपणे सांगून टाकतात की हो आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. या सगळ्या कृती बघितल्या की सरकार यशस्वी झालंय असं म्हणता येत नाही. कसं म्हणायचं आम्ही सरकार उत्तम चाललंय? कसं सांगायचं आम्ही? बरं, कोविडची स्थिती, आरोग्याच्या विषयात तरी काय स्थिती आहे? कोविडमध्ये भारत देशामध्ये नंबर 1 वर आहे महाराष्ट्र. मृत्यूमध्ये नंबर 1 वर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राला सगळ्या सुविधा खूप उत्तम पद्धतीनं मिळालेल्या आहेत. तरीही महाराष्ट्र केंद्रानं काहीच दिलं नाही म्हणून अडगाणं करतं आहे. केंद्राच्या मदतीवर विसंबून आहे. NDRFचे निकष बदलावे असं मागणी करत आहे.
वादळामध्ये पुरेशी मदत करता आलेली नाही आहे, पहिल्या वादळामध्ये पुरेशी मदत करता आली नाही, दुसऱ्या वादळामध्ये पुरेशी मदत करता आली नाही. प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं गेलं आहे. केंद्राचं सरकार ही बेटा पक्षपात करतंय की नाही तेही जाहीरपणे सांगत नाही. अशा सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट जाणवते आहे की महाराष्ट्रातलं हे सरकार जवळपास सर्वच आघाड्यावरती अपयशी ठरत चाललेलं आहे. सरकारला टिकायचं असेल तर सरकारने खुशाल टिकावं, 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा. पण हा कार्यकाळ पूर्ण करताना आमचा कार्यभाग उरकू नये, आमचा काळ जवळ येऊ नये याच्यासाठीची काळजी घ्यायला हवी. एवढं मात्र नक्की. यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढी विनंती आपल्याला करतोय. कारण आपलं बघणं, आपलं सबस्क्राईब करणं हेच अनालायसाठी मोठं बळ आहे. धन्यवाद.